जल्दी होती त्या तालीशी लागते येतो ना. Recording in progress. सर्वप्रथम आपण प्रार्थना घेऊया आणि त्यानंतर मग पुढील चर्चेला सुरुवात करूया. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरौ श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपां साग्रजातां सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सगण ललिता श्रीविशाखान्वितं च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेशा गोपिका कांत राधा कांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयिते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्येश्वरम्. हरे कृष्णा. तर सर्वप्रथम श्री भक्तिरसामृत सिंधू भक्तिशास्त्री या कोर्समध्ये श्री उपदेशामृत या ग्रंथाच्या 7व्या श्लोकामध्ये आपल्या सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. रूप गोस्वामी पाद भक्तीचा जो भक्ती जी आहे ती अग्रेसर होती त्याच्या जवळजवळ 9 स्टेप सांगता की कशा प्रकारे भक्तीची एका साधकाची प्रगती होते भक्तिमय जीवनामध्ये. सुरुवात करता ते अथोश्रद्धा, साधू संग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा. तर अशा प्रकारे ते भक्तीचे प्रगतीचे 9 स्तर एका साधकाचे सांगतात. तर रूप गोस्वामी पाद लिहिता निष्ठा म्हणजे नक्की काय. तर निष्ठा या शब्दाचा अर्थामध्ये श्रील प्रभुपाद लिहितात की ज्यावेळी एखादा भक्त निष्ठेच्या स्तरावर येतो त्यावेळी त्याच्या जीवनामध्ये प्रथमतः वैराग्याचं पालन होतं. अनुकूल्यस्य संकल्प प्रतिकूल्यस्य वर्जनम. कोणत्याही परिस्थितीमध्ये जे भक्तीला अनुकूल आहे त्या गोष्टींचं तो पालन करतो. वैराग्याचं पालन तो करायला लागतो. आणि दुसरं की तो पूर्णपणे भगवंतावरती आश्रित असतो.
या भौतिक जगामध्ये व्यक्ती वेगवेगळ्या गोष्टींवर आश्रित असतो. कोणी धनावर आश्रित असतो, कोणी परिवारावर आश्रित असतो, कोणी पुत्र, पत्नी, मुलं, नातेवाईक. परंतु निष्ठा या स्तरावरती साधक जो आहे तो केवळ आणि केवळ भगवंतावरती आश्रित होतो. आणि जर हा स्तर त्याच्या साधना भक्तीमध्ये येत नसेल तर नक्कीच भजन क्रियामध्ये कुठेतरी अडचण आहे, भजन क्रियामध्ये कुठेतरी समस्या आहेत. आणि म्हणून या भजन क्रियेमध्ये आपण कशी प्रगती करावी याविषयी हा आजचा श्लोक सांगितलेला आहे. म्हणून आजच्या या 7व्या श्लोकामध्ये 2 महत्वाचे मुद्दे आज आपण चर्चा करणार आहोत. पहिला मुद्दा अविद्याचा नाश, अज्ञानाचा नाश, आणि दुसरं की श्रीकृष्ण नामांप्रती रुची. प्रभुपाद या 2 गोष्टीचा संदर्भ आजच्या या श्लोकामध्ये देत आहे. तर मी प्रथम श्लोक आणि अनुवाद वाचतो. स्यात् कृष्ण नाम चरित दीप्सितप विद्या पित्तोपतप्त रसनस्य नरोचिकाणु किन्त्वाद अदार कित्वादरादनुदिनं खलु सैव जुष्टा स्वादिक्रमाद्भवति तद्गद मूलहंत्री. अनुवाद आणि तात्पर्य एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या द्वारा. श्रील प्रभुपाद की जय. श्री कृष्णांचे पवित्र नाम, चरित्र, लीला इत्यादी मध्ये खडी साखरेप्रमाणे दिव्य माधुर्य आहे. अविद्येच्या काविळीमुळे पीडित झालेल्या रोगी मनुष्याला जीवेला जरी कोणती वस्तू गोड लागत नसली तरी एक गोष्ट मात्र आश्चर्यकारक आहे की श्रीकृष्णांच्या मधुर नामाचा प्रतिदिन काळजीपूर्वक जप केल्यामुळे त्याच्या जिभेला स्वाभाविक रुची जागृत होते आणि हळूहळू त्यांचा रोग समूळ नष्ट होतो. तर श्रील प्रभुपाद या आजच्या श्लोकामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या सांगणार आहेत. एक आहे अविद्या, अज्ञानाचा नाश, आणि भगवंताच्या नामाप्रती रुची. तर पहिल्या पॅरेग्राफ मध्ये श्रील प्रभुपाद भगवंताचं नाव, भगवंताचं रूप, भगवंताच्या गुण, भगवंताच्या लीला कशा मधुर आहेत याविषयी प्रभुपाद पहिल्या तात्पर्यामध्ये सांगत आहेत. तर भगवंताचं जे नाव आहे ते अत्यंत मधुर आहे, शक्तिशाली आहे. शास्त्रामध्ये याची अनेक वर्णनं आहेत. आपणम संस्कृती घोरम या नाम विवशे गृणान तत्सद्य विमुच्येति यद्भेति भयम स्वयं. की जो जीवात्मा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकलेला आहे, यत कदाचित न कळत त्या जीवात्म्याने जर भगवंताच्या नामाचं उच्चारण केलं, न कळत अज्ञानाने, तर श्रीमद भागवतम सांगते की तो या व्यक्तीची मुक्ती प्रारंभ होते. आणि भगवंताचं नाव इतके शक्तिशाली आहे, यद भेती भयम स्वयं, भगवंताच्या नामाला भय देखील घाबरते. चैतन्य चरितामृत मध्ये कृष्णराज कविराज गोस्वामी या नामाचा महिमा आणि या नामाचा गोडवा सांगताना लिहितात, नाम चिंतामणी कृष्ण चैतन्य रस विग्रह पूर्ण शुद्धो नित्य मुक्तो अभिन्नत्व नाम नामिने. भगवान श्री कृष्णांचं जे नाम आहे ते बद्ध जीवाला दिव्य आनंद प्रदान करते. कारण हे जे नाम आहे हे आनंदाचं मूळ आहे. आणि भगवान श्रीकृष्ण हे आणि भगवंताचं नाव हे एकच आहे, याच्यामध्ये मुळीच भिन्नता नाही. नाम आणि नामी हे एकच आहेत. जसं मी इथे बसले माझ्यासमोर किरण प्रभू, तर किरण प्रभू म्हटलं तर किरण प्रभू टीव्ही मधून माझ्या समोर उपस्थित राहू शकत नाही, कारण नाम आणि नामी भिन्न आहे. परंतु जसं मी कृष्ण म्हणतो तक्षणी कृष्ण माझ्या समोर नामाच्या रूपाने उपस्थित राहतात. तर हे आहे भगवंताच्या नामाची महत्ता आणि भगवंताच्या नावाचा गोडवा.
सुंदर एक आचार्य वैष्णव सॉन्ग मध्ये लिहिता मधुरम मधुरेभ्योऽपि मंगलोभ्योऽपि मंगलम पावनाभ्योऽपि पावनम हरेर्नामेव केवलम. भगवंताचं नाव हे अत्यंत मधुर आहे. मधुरेभ्योऽपि मधुरम म्हणजे या भौतिक जगामधलं जे असेल त्यात सर्वोच्च मधुर जे आहे ते भगवंताचं नाव आहे. मंगलोभ्योऽपि मंगलम, अमंगलाला मंगल पवित्र करतं म्हणून मंगलालाही पवित्र करतं ते आहे भगवंताचं नाव. पावन पावनम, सर्वात जर पावन काय असेल तर ते भगवंताचं नाव आहे. तर इतकं हे शक्तिशाली महान भगवंताचं मधुर नाम आपल्याला का गोड लागत नाही. प्रभुपाद दुसऱ्या तात्पर्यामध्ये लिहितात. कोण वाचेल? चौधरी माताजी. पॅराग्राफ 2 वाचायचे. भौतिक जगातील ना? नाही, पॅराग्राफ 1 एक ना. भगवान श्रीकृष्णांचे पवित्र नाम, गुण, लीला इत्यादी सर्व स्वभावताच परम सत्य, सौंदर्य व आनंदमय आहे. या गोष्टी स्वभावताच खडी साखरेप्रमाणे फार गोड आहेत, त्यामुळे त्या सर्वांना आवडतात. अज्ञानाशी तुलना कावीळशी केली जाते, जी पित्तस्रावामुळे उत्पन्न होते. कावीळ झालेल्या रोगी मनुष्याची जीभ खडी साखरेची गोडी चाखू शकत नाही. उलट कावीळ झालेला मनुष्य गोड वस्तूला सुद्धा कडू समजतो. त्याचप्रमाणे अविद्या किंवा अज्ञानरूपी रोगाला भगवान श्रीकृष्णांचे दिव्य रुचकर नाम, गुण, रूप आणि लीला यांचा आनंद घेण्याची क्षमता विकृत होऊन जाते. परंतु हा रोग असलेल्या मनुष्याने जर थँक्यू, धन्यवाद. तर फार महत्वाचं आहे. भगवंताचं नाव इतकं खडी साखरेप्रमाणे गोड आहे, परंतु आम्हाला ते गोड का लागत नाही. प्रभुपाद इथे लिहितात अविद्या झालेली आहे. ज्या प्रकारे प्रभुपाद इथे उदाहरण देतात, एखाद्या व्यक्तीला जर कावीळ झाली तर त्याला कोणताही गोड पदार्थ काय तो कडू लागतो, त्याला गोड लागत नाही. तसंच जर एखाद्या व्यक्तीला अविद्येची कावीळ झाली असेल तर त्याला हे भगवंताचं जे नाव आहे ते गोड किंवा रुचकर लागत नाही. आणि म्हणून प्रभुपाद लिहितात अविद्या म्हणजे नेमकं काय. आम्हाला नाम घेताना दिव्य आनंद होत नाही. सगळ्यांना क्लिअर आवाज ऐकू येतो? माझा आवाज कट होत नाही ना? ओके, ठीक. तर अविद्या म्हणजे नक्की काय. आम्हाला भगवंताचं नाव घेताना दिव्य आनंद होत नाही. आम्हाला आनंद कधी होतो? ज्यावेळी आमच्या 16 माळामधले जे मणी आहेत ना, काउंटर बीट्स, ते संपल्यानंतर नाही. जसं एक भक्त मला म्हणाले, प्रभुजी आज का जपा मैंने खत्म कर दिया. तर आम्हाला नाम घेताना दिव्य आनंद होत नाही. तर त्याचबरोबर जप करत असताना आम्हाला कंटाळा येतो. यात कदाचित जर संध्याकाळी माळा जप राहिला असेल कोणाचा तर खीच कृष्ण, खीच कृष्ण, कृष्ण कृष्ण खीच खीच, खीच राम, खीच राम, राम राम खीच खीच. नाही तर अशा प्रकारे आम्हाला जप करताना काय येतो? कंटाळा येतो. श्रील प्रभुपाद उदाहरण देतात, ज्या प्रकारे आपण चर्चा केली, एखाद्या व्यक्तीला कावीळ झाली तर गोड पदार्थ जो आहे तो कडू लागतो. त्याच प्रकारे आपल्याला देखील भव रोगाची कावीळ झालेली आहे, अविद्याची कावीळ झालेली आहे आणि त्यामुळे आपल्याला भगवंताचं नाम, रूप, गुण, लीला हे गोड लागत नाही. आणि मग प्रभुपाद दुसऱ्या तात्पर्यामध्ये लिहितात की अविद्येची कावीळ झालेली आहे, मग त्याची लक्षणं काय. जसं एखाद्या व्यक्तीला ताप आला असेल, लक्षणं काय होतात? त्याला मळमळल्यासारखं वाटतं, अंग गरम होतं किंवा उलटीची इच्छा होते. तसं आपल्याला जर अविद्या झाली असेल, भवरोगाची कावीळ झाली असेल, जरी आपण म्हणत असू की नाही आम्ही नाकेर तिला गलेर कंठी आई कलिका शिला,
आम्ही कंठी घालतो, मंदिरात जातो, कथा ऐकतो, परंतु प्रभुपाद या तात्पर्यामध्ये लिहित आहेत की अविद्या ज्या व्यक्तीला झालेली आहेत त्याची लक्षणं काय आहेत. दीपक प्रभू पॅराग्राफ 2 वाचायचं आहे. भौतिक जगातील मनुष्य. नीट ऐका सर्वांनी. भौतिक जगतातील मनुष्य जेव्हा कृष्ण भावनेपेक्षा भौतिक जीवनशैलीमध्ये अधिक स्वारस्य घेतो तेव्हा त्याला रोगग्रस्त समजले पाहिजे. पहिलं लक्षण लक्षात घ्यायचंय. येस, कंटिन्यूस. भगवंताचा नित्यदास राहणे, जीवे रे स्वरूप है कृष्ण रे नित्यदास, हा जीवाची स्वाभाविक स्थिती आहे. जीव जेव्हा श्रीकृष्णांच्या माया शक्तीच्या बहिरंग गुणांकडे आकर्षित होतो व श्रीकृष्णांना विसरतो तेव्हा त्याचे स्वास्थ्य नष्ट होते. या मायेच्या जगाला दुराश्रय किंवा असत्य वा वाईट आश्रय असे म्हटले जाते. जो दुराश्रयावर श्रद्धा ठेवतो तो खोटी आशा बाळगून असतो. भौतिक जगात प्रत्येक जण सुखी होण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे भौतिक प्रयत्न. धन्यवाद प्रभूजी. तर अविद्याची कावीळ जर एखाद्या व्यक्तीला, एखाद्या साधकाला झाली असेल तर त्याची लक्षणं काय आहेत. प्रभुपाद लिहित आहेत, भौतिक जगातील मनुष्य जेव्हा कृष्ण भावनेपेक्षा भौतिक जीवनशैलीमध्ये अधिक स्वारस्य घेतो तेव्हा त्याला रोगग्रस्त समजले जाते. याचाच अर्थ त्याचा आश्रय भगवंत सोडून इतर अनेक गोष्टींमध्ये असतो नाही. आणि म्हणून जसं उदाहरण दिलं जातं की पत्नी, मुले, ये धन, यौवन, पुत्र, परिजन, तिथे की आचे परती तिरे, कमल दल जल जीवन टलमल, गोविंद दास अभिलाषी रे. हे धन, यौवन, पुत्र, परिजन हे सगळं काही इथे संपणार आहे. हे याला अंत आहे, हे शाश्वत नाही आहे. परंतु आपण कृष्ण भावनेमध्ये आल्यानंतर देखील आपण काय करतो, या भौतिक गोष्टींचा आश्रय घेतो. आणि ही प्रभुपाद लिहितात भवरोगाची काविळीचं पहिलं लक्षण आहे. दुसरं लक्षण श्रील प्रभुपाद लिहितात, श्रीकृष्णाच्या माया शक्तीच्या बहिरंग गुणाकडे आकर्षित होतो व श्रीकृष्णांना विसरतो. कृष्ण भोलिया जीव भोगवांछा करे, झपटिया माया पिसाचिर धरे. जसा जीव भगवंतांना विसरतो, माया शक्तीचे इतकं त्याच्यावरती आवरण होतं की तो स्वतःची विसरतो की मी आत्मा आहे, शरीर नाही. आणि तो केवळ शरीराच्या संपर्कामध्ये किंवा शरीराच्या स्तरावरती कार्य करायला लागतो. आहार, निद्रा, भय, मैथुनमच या क्रियेमध्ये तो अडकला जातो. आणि म्हणून जर आपली चेतना या 2 गोष्टीकडे जाते असेल तर आपल्याला भवरोगाची कावीळ झालेली आहे. मग प्रभुपाद पुढच्या पॅराग्राफ मध्ये लिहित आहे की जर आपल्याला अविद्येची लागण झाली तर, समजा आता मी अविद्येची किंवा मला कावीळ झालेली आहे भवरोगाची, तर भक्तिमय जीवनात काय समस्या येतात. मग या समस्येवरून आपण समजू शकतो की मला हरिनाम का गोड लागत नाहीये किंवा हरिनाम गोड लागत नाहीये कारण माझ्या जीवनात या गोष्टी घडत आहेत. आणि म्हणून पुढे वाचा प्रभूजी. दीपक प्रभू कंटिन्यू. भौतिक जगात प्रत्येक जण सुखी होण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे भौतिक प्रयत्न प्रत्येक बाबतीत निष्फळ होत असले तरी अज्ञानामुळे त्याला स्वतःच्या चुका कळू शकत नाही. लोक एक चूक दुरुस्त करायला जातात व तसे करताना आणखीन एक चूक करून बसतात. या जगात जगण्यासाठी असाच संघर्ष करावा लागतो. अशा स्थितीत जर एखाद्याला कृष्ण भावनामृताचा आश्रय घेऊन सुखी होण्याचा उपदेश केला तर तो असा उपदेश स्वीकारत नाही. बरोबर, थँक्यू प्रभूजी. तर इथे प्रभुपाद तात्पर्यामध्ये सुंदररित्या ज्यावेळी आपण याचा सूक्ष्म अभ्यास करू त्यावेळी प्रभुपाद इथे 4 गोष्टी सांगतायत की जर आपल्याला अविद्येची लागण झाली, भवरोगाची लागण झाली तर आपल्या भक्तिमय जीवनामध्ये या समस्या यायला सुरुवात होतात. पहिलं, केवळ निराशा प्राप्त होते.
प्रभुपाद लिहितात, कारण दुराश्रय, असत्य व वाईट आश्रय घेतलेला आहे. जसं एकदा श्रील प्रभुपाद जुहू बीचवर चालले होते आणि चालता चालता श्रील प्रभुपादांनी पाहिलं की एक भला मोठा कुत्रा, एक व्यक्ती त्याला घेऊन चाललेला आहे. आणि मग प्रभुपादांनी शिष्याकडे पाहिलं आणि शिष्यांना विचारलं की याच्यावरून काय तुम्ही शिकलात? तर मग एक शिष्य म्हणाले की प्रभुजी, त्या कुत्र्याचा जो आहे तो स्वामी आहे, एक मालक आहे त्याचा कोणीतरी. प्रभुपाद म्हणले यस, बरोबर. मग प्रभुपाद म्हणले की त्या कुत्र्याचा आणि इतरत्र वावरणाऱ्या कुत्र्यांचा याच्यामध्ये काय भेद आहे? त्यावेळी एक भक्त त्यांनी म्हटले की प्रभुपाद, जो इतरत्र फिरणारा जो कुत्रा आहे, जर त्याच्यावर कोणी हल्ला केला किंवा भीती दाखवली, तो घाबरेल आणि पळून जाईल. परंतु हा कुत्रा जो आहे, याचा मालक समोर असल्यामुळे हा काय करेल? घाबरणार नाही, बिंदास पुढे येईल. त्याच प्रकारे श्रील प्रभुपाद म्हणले एकदम बरोबर. त्याच प्रकारे आपण ज्यावेळी भवरोगाची कावीळ होते आपल्याला, आपण इतरत्र आश्रय घ्यायला लागतो आणि मायेच्या आश्रयाखाली आपण जायला लागतो. आणि म्हणून फार गरजेचं आहे, कृष्णदास सदा बिंदास, मायादास सदा उदास. आणि आपण पाहतो की भक्तिमय जीवनामध्ये आल्यानंतरही कालांतराने आपण जे आहे भौतिक गोष्टींच्या आश्रयाला जर गेलो, तर मग आपल्या जीवनात केवळ आणि केवळ निराशा प्राप्त होते. आज नाही होत असेल, कारण आज नवीन आहोत. जसं गौरांग प्रभू फार सुंदर सांगतात की भक्तीची खरी टेस्ट किती वर्षांनी कळते? 20 वर्षांनी कळते. कारण 20 वर्षांनंतर सगळ्या गोष्टी माहिती होतात. गीता माहिती होते, भागवत माहिती होतं, चैतन्य चरितामृत माहिती होतं, लेक्चर्स काय देणार सगळं माहिती होतं. यानंतर गोंधळ कुठे असतो? ज्यावेळी आपल्याला कळतं ना की मला सगळं माहिती आहे, त्यावेळी मग आपल्याला चॅलेंजेस येतात. आणि म्हणून प्रभुपाद इथे लिहित आहे की आपण केवळ निराशा प्राप्त होते जर आपण भौतिक जगामध्ये असताना देखील अविद्याची आपल्याला जर कावीळ झाली, तर आपण भवरोगातून आपण भौतिक आकर्षणाकडे आकर्षित होतो. आणि म्हणून आपल्याला पहिला महत्वाचा मुद्दा प्रभुपाद लिहितात की जर भवरोगाची कावीळ झाली, तर आपल्याला भक्तिमय जीवनामध्ये देखील निराशा येईल, आळस येईल, अनुत्साही वाटत राहील, सेवा करायला कंटाळा येईल, नाही? आणि कुठेतरी आपण बाहेर आश्रय शोधू, मोबाईल मध्ये आश्रय शोधू, गॅजेट्स मध्ये आश्रय शोधू, नाही का? किटी पार्टी मध्ये आश्रय शोधू, है की नाही? तर अशा प्रकारे भक्तिमय जीवनामध्ये जर नैराश्य आलं, तर त्याचं कारण समजायचं की आपल्याला भवरोगाची कावीळ झालेली आहे. दुसरं, अविद्यामुळे त्याला आपल्या चुका समजत नाहीत. फार महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या चुका त्याला कळत नाही, की त्याला वाटतं की मी बरोबर करतोय, मी वरिष्ठ आहे. आणि जसं फॉर एक्झाम्पल आता कोरोनामध्ये किती परिवार, आपण किती यातना पाहिल्या, किती परिवार गेलेले पाहिले, किती परिवारांचं बिझनेस उभे केलेले संपून गेले, त्यांचे वंश संपून गेले. तरी देखील आपल्याला सकाळच्या साधनेमध्ये गंभीरता येत नाही, उत्साह येत नाही. आणि आपण काय करतो? एका मागे एक भौतिक आकर्षण आपले वाढवायला लागतो. गाडी घे, बंगला घे, नाही, लोन घेऊन मोबाईल घे, या सगळ्या गोष्टीमध्ये आपण लागतो. आणि त्याला नाव काय देतो? युक्त वैराग्य, नाही? बघा तुम्ही, कारण फक्त समज अरे वा, त्याच्या घरी किती सुंदर इंटेरियर आहे, आपल्या घरी पण असंच पाहिजे. अरे बाबा, लोन काढून नको करू, सिंपल भक्ती कर, सेवा कर. नाही, त्याला वाटतं की नाही मी बरोबर करतोय, प्रभूजी काय ब्रह्मचारी आहेत, नाही, त्यांना काय आम्ही बरोबर ग्रस्त आहोत, आम्ही बरोबर लोन फेडू. नाही, इट इज अ डिफिकल्ट जॉब. कशात चुका करतात त्यांचं त्याला कळत नाही. ही दुसरी गोष्ट कृष्ण भावनेमध्ये होते. वरिष्ठांच्या प्रवचनाला आपण जात नाही, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाला आता आपण जात नाही, नाही का? आणि फार गरजेचं आपल्याला, आपण चुका करत जातो सेवेमध्ये, आपण निग्लेजन्सी, हळूहळू आपण त्याला पोस्टपोन करत जातो.
बघा ना, आपण स्वतःला विचारा ना, आपलं भागवतम झालंय का, चैतन्य चरितामृत झालंय का? नाही झालं. मग ही चूक सांगूनही आपल्याला कळत नाही कधी कधी. तर म्हणून अविद्यामुळे आपण आपल्या जीवनात आपल्याला चुका समजत नाहीत. तिसरं, प्रभुपाद लिहितात, मग आपल्याला काय करू, त्या चुकांमुळे काय होतो, एक संघर्षाला सामोरं जावं लागतं. कारण माया इतक्या हलक्याने सोडणार नाही ना. भगवंतांनी जर सांगितलंय, दैवी ऐशी गुणमयी मम माया दुरत्तया, तर मग माया आपला वीक पॉइंट बघितल्याशिवाय राहत नाही. आणि त्याला माहिती याचा वीक पॉइंट काय, आणि माया वेळ आल्यानंतर तिथेच घालणार. आणि म्हणून संघर्ष करावा लागतो. आणि मग आपल्या भक्तांच्या संघामध्ये यायला, एकदा जर तो स्वभाव झाला की घरी झोपून राहणं किंवा आपण सत्संगाला तेवढे प्रायोरिटी न देणं, तर हळूहळू तो लेथार्जीपणा आपल्या जीवनामध्ये येऊन जातो. आणि मग पुन्हा आपल्याला एक भौतिक गोष्टी तरी संघर्ष करावाच लागतो, पण आध्यात्मिक गोष्टीमध्ये प्रगती करण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो. आणि चौथं, प्रभुपाद लिहितात की अविद्यामुळे अहंकाराचा जन्म होतो. जर आपल्याला नामामध्ये रुची आली नाही तर भवरोगाची कावीळ होते. आणि तीच अविद्या आणि त्याच अविद्येमुळे अहंकाराची निर्मिती आपल्या हृदयामध्ये होते. प्रकृते क्रियमाणानि गुणकर्माणि सर्वशा अहंकार विमुढात्मा कर्ताहमिति मन्यते. स्वतःला कर्ता मानतो, या घराचा कर्ता मानतो, एका बिझनेसचा कर्ता मानतो, त्याच्याकडे जी धनराशी आहे त्याचा कर्ता मानतो, नाही का? तर नीट लक्षात घ्या, आपण वी आर नथिंग, आपण काही नाही आहोत. नाही, आय एम नथिंग, आय वॉज नथिंग, आय विल बी नथिंग. केशाग्र शतभाग्यस्य, आपण काय आहोत, केसाच्या शतभाग्याचा 100 तुकडे केल्यानंतर त्या 100व्या तुकड्याचा 100वा तुकडा हे आपलं अस्तित्व आहे. आणि आपण काय करायला लागलोय, ठीक आहे. आणि म्हणून फार गरजेचं आहे की कृष्ण भावनेमध्ये आपल्याला अहंकारापासून मुक्त व्हायचं. आणि हे अहंकार आपल्या हृदयात आपोआप येतो, जी दिव्य भगवंताची भक्ती मिळालेली आहे. वासुदेव परित्यज्य विषयो निरतो जन त्वक्ता अमृत महामूढो विषम भुक्ते निजेच्छया. स्वतःच्या इच्छेने, निज इच्छेने वासुदेव परित्यज्य, वासुदेवाची भक्ती त्यागून तो काय करतो, त्वक्त अमृत, तो अमृताचा त्याग करतो. आणि महामोडे विष, तो काय करतो, महाभयानक विष पान करतो या भवरोगाचं. आणि म्हणून आपल्याला याच्यातून बाहेर यायचं आहे. तर या 4 गोष्टी आपल्या जीवनात होतात. नामामध्ये रुची आली नाही, याचा अर्थ अविद्येची कावीळ झालेली आहे. आणि अविद्येची कावीळ झाली की त्याची 2 लक्षणं प्रभुपाद लिहितात, की एक आपल्याला जे आहे ते भौतिक जे आहे, जगातील मनुष्य जेव्हा कृष्ण भावनेपेक्षा भौतिक जीवनशैलीमध्ये अधिक स्वारस्य घ्यायला लागतो आणि मायाशक्तीच्या अधीन जर व्हायला लागला, तर ही त्याची लक्षण आहेत. प्रभुपाद लिहितायत, भक्तांच्या जीवनात 4 गोष्टी येतात. एक, त्याला नैराश्य प्राप्त होतं भक्तिमय जीवनामध्ये आल्यानंतरही. दुसरं, अविद्यामुळे त्याला आपल्या चुका समजत नाहीत. तिसरं, त्याला संघर्ष करावा लागतो. आणि चौथं, अहंकारकृत होऊन जातो. आणि मग प्रभुपाद त्याच्या पुढच्या पॅराग्राफ मध्ये लिहित आहेत की संपूर्ण समाज हा रोगग्रस्त आहे. प्रभुपाद तुम्ही तात्पर्य वाचू शकता? चौधरी माताजी, तात्पर्य कुठलं वाचायचं आहे? मानव समाजामध्ये पसरलेले घोर अज्ञान दूर करण्यासाठी या कृष्ण भावनामृत संघाचा जगभर प्रसार केला जात आहे. सामान्य लोकांना अंध नेते चुकीचा मार्ग दाखवित आहे. सध्या स्थितीत राजकीय पुढारी, तत्वज्ञानी आणि शास्त्रज्ञ हे मानव समाजाचे नेते आहेत आणि ते कृष्ण भावनामय नसल्यामुळे आंधळे आहेत. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे त्यांच्या नास्तिकवादी जीवनशैलीमुळे ते खऱ्या ज्ञानापासून पूर्णपणे वंचित झालेले आहे आणि खरे सांगावयाचे तर ते पापी, लुच्चे आणि नराधम आहे. नमाम दुष्कृतो नो मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायया अपज्ञाना आसुरं भावमाश्रिता. तेच मध्ये
जे अत्यंत मूर्ख आणि दृष्ट आहेत, जे नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे आसुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात, ते मला शरण येत नाही. यस, थँक्यू माताजी. तर श्रील प्रभुपाद या पॅराग्राफ मध्ये लिहितात की संपूर्ण समाज हा रोगग्रस्त आहे. आणि मग प्रभुपाद लिहितायत अंध नेता, आंधळे नेता, ज्यांना काही भगवत भक्तीचा गंध नाहीये, मग तो कुठलाही पक्ष येऊ. नीट लक्षात घ्या, प्रभुपाद शास्त्रामध्ये दिलेले भक्ती सिद्धांत सरवी ठाकूर म्हटलेले आहेत की केवळ व्यक्ती बदलत राहतील, पण राजकारण करण्याची वृत्ती लोकांची नष्ट होणार नाही. आणि म्हणून पहिला मुद्दा आहे, प्रभुपाद इथे लिहितात की अंधनेता, राजनेता, तत्वज्ञानी, शास्त्रज्ञ चुकीचा मार्ग दाखवत आहेत. कशामुळे हा चुकीचा मार्ग दाखवत आहेत? अविद्या, अज्ञानाची कावीळ. त्यांना तर नामाबद्दल माहितीच नाही, आपल्याला नामाबद्दल तरी माहिती आहे नाही. दुसरं प्रभुपाद लिहितात नास्तिकवादी जीवनशैली जे आहे ते काय करतात, लोक नास्तिक जीवनशैली स्वीकार करतायत. जसं चारवाक ऋषी हे म्हणायचे, जर खायचं असेल तर तुपात खा. कशात बनवून खा? तुपात खा. मग जर एखाद्या व्यक्तीला तूप मिळालं नाही तर त्याने चोरी करा, चोरी करून तूप आणून खा, तुपात बनवून खा. माहिती नाही पुढचा जन्म काय आहे, कसा आहे आणि कुठे आहे. हे नास्तिकवादी विचार आहेत. मग आमचे सुदामा प्रभू लिहितात 4 वॉक, नाही का, म्हणजे 4 म्हणजे 4 आणि वॉक म्हणजे पाय. जे 4 वॉक फिलॉसॉफी पालन करतील ते पुढच्या जन्मात 4 पायावर चालतील. तर म्हणून हा एक महत्वाचा मुद्दा आहे. काही लोक त्याला मानवता हाच धर्म म्हणतात की मानुष्याची सेवा हीच माधव सेवा आहे. त्याच्याविषयी कधी आपण चर्चा करू. अनेक भक्तीला विरोध करणारे आहेत. प्रभुपाद श्लोक लिहितात नमा दुष्कृतो न मुडा प्रपद्यन्ते नराधमा मायया अपज्ञानम आसुरम भावमाश्रिता. आणि अशा वातावरणामध्ये आपण आहोत की जिथे केवळ नास्तिकवाद, भोगवाद, राजकीय लोक आहेत. मग आपली स्थिती सुधारणं फार कठीण आहे. म्हणजे मी सांगत असतो इंद्रिय तृप्तीचा सुनामी आहे आणि या सुनामी मध्ये आपण देखील फसलेलो आहोत. परंतु ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव गुरु कृष्ण प्रसादे पाये. भक्तीला ताबीज आपल्याला गुरु आणि कृष्णाच्या कृपेने भक्तीला ताबीज मिळालेला आहे. आणि मग पेज नंबर 77 वर प्रभुपाद लिहितात की आता या भवरोगातून बाहेर पडण्याचं समाधान काय आहे. निष्कर्ष असा, कोण वाचेल? अजित मुकुंद प्रभू. निष्कर्ष असा की भवरोगातून, पेज नंबर काय बोलले प्रभूजी? आमचा 77 आहे, माझा आमचा 86. निष्कर्ष असा की भवरोगातून मुक्त होण्याकरिता मनुष्याने हरे कृष्ण मंत्राचा जप केला पाहिजे. हे कृष्ण भावनामृत आंदोलन विशेष करून अशा वातावरणाच्या निर्मितीकरता सुरू केले आहे ज्यात लोक हरे कृष्ण मंत्राचा जप करू शकतील. एखाद्याने श्रद्धापूर्वक प्रारंभ केला पाहिजे व ही श्रद्धा नंतर वाढल्यावर तो आमच्या संघाचा सदस्य होऊ शकतो. आम्ही सर्व जगभर संकीर्तन मंडळे पाठवितो आणि त्यांचा असा अनुभव आहे की जगाच्या अगदी दुर्गम भागात ज्या ठिकाणी कोणी श्रीकृष्णांचे नावही ऐकले नाही किंवा ज्यांना श्रीकृष्णांचे ज्ञानही नाही, त्या ठिकाणी सुद्धा हरे कृष्ण महामंत्राच्या कीर्तनाने आकर्षित होऊन हजारो लोक आमच्या संघामध्ये येतात. काही ठिकाणी मंत्र ऐकल्यावर लोक काही दिवसांतच डोक्याचे मुंडन करून व हरे कृष्ण मंत्राचा जप करून भक्तीचे अनुकरण करू लागतात. ही नक्कल असू शकते, परंतु चांगल्या गोष्टीची नक्कल करणे स्वागतार्ह आहे. अनुकरण करणारे काही लोक नंतर आध्यात्मिक गुरुकडून दीक्षा घेण्यात अधिक रुची दाखवतात व दीक्षा देखील घेतात. जर थँक्यू प्रभूजी. तर प्रभुपादांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की जर आपल्याला भवरोगाची कावीळ झाली तर आपल्याला त्याचं समाधान काय आहे. याच्या आधीचाही जर पॅरेग्राफ तुम्ही वाचला
किंवा याच्यानंतरचा जर पॅरेग्राफ वाचला तर तुम्हाला अनेक मुद्दे कळतील, ज्याची आपण इथे चर्चा करणार आहोत. पहिलं, आपल्याला अत्यंत सावधानतेने व ध्यानपूर्वक भगवंताच्या नावाचे कीर्तन केले पाहिजे. पहिला मुद्दा. समाधान काय? जर आपल्याला भवरोगाच्या कावेळीमधून बाहेर पडायचं असेल, अविद्येतून बाहेर पडायचं असेल, उसाचा रस, जसं प्रभुपाद लिहितात, जर एखाद्या व्यक्तीला कावीळ झाली तर त्याला औषध काय? उसाचा रसच घेणे, दुसरं औषध नाहीये. मग एक दिवशी त्याची काय होते? कावीळ बरी होते आणि त्याला कडू लागणारा उसाचा रस गोड लागायला लागतो. तसंच अत्यंत सावधानतेने व ध्यानपूर्वक भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नावाचे कीर्तन केले पाहिजे. भगवंताच्या पवित्र नावाचा जप केला पाहिजे. आपला जप कसा चालतो? ड्रायव्हिंग करत चालतो, भाजी आणताना चालतो, किंवा कुकिंग करताना चालतो, किंवा मग वॉकिंग करत असताना चालत असतो. कधी कधी मी पाहिलेलं आहे की 2 भक्त मग आरामशीर जपाला आलेले आहेत आणि इतरत्र गप्पा गोष्टी मारत जप करत असतात. तर मग अशाने भवरोगाची कावीळ जाणार नाही. आपल्याला सावधानतेने आणि ध्यानपूर्वक जप करणं फार गरजेचं आहे. प्रभुपादांनी पहिलं समाधान दिलेलं आहे. दुसरं, प्रभुपाद लिहितात, त्यांच्या दिव्य लीलांचे सदैव श्रवण केले पाहिजे. त्यालाच आपण म्हणतो नित्यम भागवत सेवया. सेवयाची खीर नाही, नाही, सेवया म्हणजे नित्य आपण त्याची सेवा केली पाहिजे. श्रीमद भागवतामध्ये फार सुंदर सुंदर श्लोक आहेत. माया वर्णयतो मुष्यम ईश्वरस्य अनुमोदत श्रणतम श्रद्धया नित्यम मायया आत्मन मुह्यति. विविध शक्तियों से संबंधित भगवान के कार्यकलापों का वर्णन, उनकी प्रशंसा तथा उनका श्रवण परमेश्वर की शिक्षाओं के अनुसार होना चाहिए. यदि नियमित रूप से श्रद्धा तथा सम्मान पूर्वक ऐसा किया जाता है तो मनुष्य निश्चित रूप से भगवान की माया से उबर. गॅरंटी दुसऱ्या स्कंदामध्ये की तो व्यक्ती मायेच्या प्रभावातून बाहेर येऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला फार गरजेचं आहे दिव्य लीलांचं श्रवण करणे. अशेष संकले शशम विधत्ते गुणानुवादा श्रवणं मुरारे किंवा पुनस्त चरणारविंदम राग सेवा रतिरात्मलब्धा. भगवान श्री कृष्ण के दिव्य नाम रूप इत्यादि के कीर्तन तथा श्रवण मात्र से मनुष्य की असीम कष्टप्रद अवस्था शमित हो सकती है. म्हणून आपल्याला नित्य भागवताबद्दल श्रवण करायचं आहे. पहिला मुद्दा, ध्यानपूर्वक आणि गंभीरतेने जप. दुसरा, नित्यम भागवत सेवया अत्यंत गरजेचं आहे. आणि तिसरं महत्वाचा नियम आहे, प्रभुपाद लिहितात, तात्पर्यामध्ये आपण वाचलं तर कळतील, नियमित अनुशीलनम म्हटलेलं आहे प्रभुपादांनी त्याला, की आपल्याला जे काही नियम दिलेले आहेत, 16 माळा, ब्रह्ममुहूर्तावरती जप, 4 नियमाचे पालन, किंवा श्रीमद भागवतांचे अध्ययन, अर्चविग्रहाची सेवा, जे काही आपल्याला नियमित दिलेलं आहे त्याचं नियमित अनुशीलन करणे. नाही, नियमित अनुशीलन करणे. जसं एक छोटासा सुंदर मी प्रवचन ऐकलं. त्या प्रवचनामध्ये सांगितलं की भगवद्गीतेमध्ये 4था अध्याय 34वा श्लोक, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न सेवया उपदेक्षन्ते ज्ञाना ज्ञानिनम तत्वदर्शनम. मग आपण कधी परिप्रश्न करतो का आपल्या साधनेबद्दल? करतो का? बघा, फार महत्वाचं आहे. आता जसं इथे चौराग्य अष्टकम आलेला आहे, नाही का? चौराग्य अष्टकम आपण रोज दीपदान करत असतो, आनंदाची गोष्ट आहे.
त्यासाठी आपण मंदिरात येतो, वेगवेगळ्या गोष्टींचा प्लॅनिंग करतो, कारण दीप ओवाळल्यानंतर अधिक मासाचं आपल्याला महत्व कळालेलं आहे. पण काय आपण एकत्र येऊन जपाविषयी डिस्कशन करतो का? आपलं अनुशीलन नाही आहे. कारण गौरंगू सांगत होते की 20 वर्षानंतर आपल्याला सगळं माहिती पडतं. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की मला आता माहिती आहे, त्यामुळे परिप्रश्नच येत नाहीये, अनुशीलनताच नसते, नाही का? आता इथे बघा, सगळ्यांना सांगितलेलं आहे की 8 ते 9:30 क्लास राहणार आहे. किती लोक आहेत? खाली बघा, सगळे खाली. जरा सगळ्यांनी वर स्क्रीन करा, म्हणजे तुम्हाला कळेल की सगळे विदाऊट नाही ऐकतायत, अनुशीलनातच नाहीये. नाही काय यांचे व्हिडिओचे पैसे जास्त लागतात का मला कळत नाही, नाही पण अनुशीलनता नाही. आणि ही जर नसेल तर आपल्याला कसं अध्यात्मामध्ये रुची प्राप्त होईल? म्हणून प्रभुपाद लिहितात, समाधान काय? अनुशीलनता पाहिजे. जर आपला ठराविक वेळ ठरलेला आहे 8 ते 9:30 मध्ये आपण उपस्थित राहायला पाहिजे, त्यानुसार आपण आपली कामं करायला पाहिजे. किती महत्वाचं आहे. भक्तिशास्त्री म्हणजे सर्टिफिकेट नाही, है की नाही? सर्टिफिकेट काय तुम्हाला असेही मिळून जातील, पण आपल्या जीवनामध्ये जी भवरोगाची कावीळ झालेली आहे, नाहीतर विनिंग द बॅटल बट लुझिंग द वॉर, शेवटच्या क्षणाला फार झटापट होणार आहे, इतका तगमग होणार आहे आपली. तर त्यासाठी आपल्याला असं नाही, भक्त असल्यानंतरही तगमग होणार आहे असं समजू नका. भक्त कीर्तन करतायत आणि मस्तपैकी समोर फोटो लावलेले आहेत, वृंदावनचा गारले लावलेले, आतमध्ये तगमग, जी भवरोग आहे, जी इच्छा आहे, ती त्रास देणार आहे. आणि म्हणून अनुनियमित अनुशीलनम, की नियमित आपण काही नियम लावलेत का? हप्त्यातला 2 दिवस 3 दिवस आपण मंगल आरतीला जातो का? जप करतो का भक्तांच्या संघामध्ये लावून? नियमित अनुशीलन पाहिजे. 4 नियमाचं पालन करतो का आपण? भोग लावूनच प्रसाद खातो का? तर नियमित अनुशीलन जर असेल तर आपल्याला फार प्रभुपाद लिहितात, हे 3रं समाधान आहे. आणि 4थं समाधान प्रभुपाद लिहितात की कमिटमेंट आवश्यक आहे. प्रभुपाद लिहितात, स्वभाव आपला काही जरी असला तरी आपली एक कमिटमेंट आवश्यक आहे. जसं नवीन वर्ष आलं की लोकांची कमिटमेंट वाढते की मी जिम मध्ये जाणार आणि मी एक्सरसाइज करणार, लगेच 5 जानेवारीला बेडवर आढळतात. तसं भक्तांची कमिटमेंट असते, नाही प्रभूजी आता एकादशीला तरी मंगल आरतीला येऊ, हप्त्यातून 2 दिवस येऊ, जप करू, काहीतरी कमिटमेंट आपली दिसली पाहिजे. ही कमिटमेंट आपण जर करत नसू तर आपल्याला हरिनामामध्ये रुची येणार नाही, भवरोगाची कावीळ आपली नष्ट होणार नाही. म्हणून प्रभुपाद लिहितात, कृष्ण भावना, इस्कॉन मध्ये एक डिओडी असतात, दे आर द मेंबर ऑफ इस्कॉन, आणि काही लोक असतात पार्ट ऑफ द इस्कॉन. म्हणून पार्ट ऑफ द इस्कॉन जर आपल्याला बनायचं असेल तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही कमिटमेंट घेणं अत्यंत आवश्यक आहे. हे आहे समाधान. आणि मग प्रभुपाद लिहितात, जर हे गोष्टी आपण केल्या, हे जर औषध आपण घेतलं, जसं उसाचा रस घेतल्यानंतर आपल्याला हळूहळू उसाचा रस गोड लागायला लागतो, तसं आपण ध्यानपूर्वक जप केला, नित्यम भागवत श्रवणम केलं, नियमानुसार आपण आपलं जीवन प्लॅनिंग केलं आणि काही कमिटमेंट घेतल्या, तर प्रभुपाद लिहितायत की आपल्यावर देखील उपचाराचा परिणाम होईल. उसाचा रस जसा गोड लागू लागतो ना, तसंच आपली अविद्या नष्ट होईल. आणि मग प्रभुपाद लिहितात, चेतो दर्पण मार्जनम भव महादावाग्नि निर्वार्पणम शैरकैरव चंद्रिका वितरणम विद्यावधू जीवनम आनंदांबुधी वर्धनम प्रतिपदम पूर्णामृत स्वादनम सर्वात्मस्परम परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. तर हे जे हरिनाम आहे
हळूहळू आपल्या चित्ताचं मार्जन झालेलं आपल्याला आढळेल. फार गरजेचं आपल्याला आपल्या हृदयामध्ये जसं जसं भक्ती करू तर आपल्याला कळेल की कुठे कुठे कल्मश कमी व्हायला लागलेले आहेत. द्वेष, ईर्ष्या, क्रोध हळूहळू आपल्याला कमी व्हायला लागलेला आहे. आणि जरी होत असेल तरी आपल्याला कळतं की हे माझ्याकडून चुका होत आहेत. तर चेतोदर्पण मार्जनम भव महादाभाग्नि निर्वार्पणम. नाही, आपल्या हृदयामध्ये जे आहे शैर कैरव चंद्रिका, एक शीतलता, एक संतुष्टी प्रदान होते. तशा अनेक गोष्टी होतात. आपल्याला थोडंसं पुढे जायचंय म्हणून हा तुमचा होमवर्क आहे की परिवर्तन काय होतं आणि आपण आपल्या जीवनातही बघू शकतो, नाही का? असे कित्येक भक्त आहेत ज्यांना चाय म्हणजे जीवन होतं, आता आठवणी होत नाही. कांदा लसूण नाही, जेवणाबरोबर बाजूला कांद्याची वाटी, नाही का? अनेकांचं जीवन होतं. अनेकांच्या जीवनामध्ये मांसाहार लोक करत होते, परंतु आता खेळ असे परिवर्तन, हे परिवर्तन. तर म्हणून आपल्याला जे आहे की हे चेतोदर्पण मार्जन रूपात दुसरं परिवर्तन लिहिता, हरिनामाने मन आणि हृदयातल्या सर्व भ्रांत धारणा नष्ट होतील. रूपात तात्पर्यामध्ये लिहिता, ज्यावेळी आपण हरिनाम घेऊ, नाही, आपला भवरोग जसा कमी होईल तसं हरिनामाने मन आणि हृदयातील सर्व भ्रांत धारणा नष्ट होतील. म्हणजे भौतिक इच्छा ज्या आहेत त्या नष्ट होतील. आणि तिसरं रूपात लिहितात की हे सरळ आणि लाभदायक आपलं जीवन होईल. आपलं जीवन कसं होईल? सरळ होईल. सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग, ज्याचा आपल्याला लाभ होईल, रूपात लिहितात. आणि म्हणून आपल्याला जे आहे ते भगवंताच्या नावाचा आश्रय घेतल्यानंतर हे जीवन परिवर्तन दिसतं. अनेक हजारो उदाहरण आहेत ज्यांच्या जीवनात हरिनाम आलं, वाल्याचे वाल्मिकी झाले. असे अनेक अनेक उदाहरण आहेत जे भक्तीमध्ये येण्याआधी नॉनव्हेज, ड्रिंक किंवा नको त्या गोष्टीमध्ये लागलेले होते, परंतु भक्तिमय जीवनामध्ये आल्यानंतर त्यांचं परिवर्तन झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण परिवर्तन बघू शकतो. म्हणून प्रभुपाद इथे एक श्लोक लिहिता, कृष्ण सूर्या सम माया है अंधकार, जहा कृष्ण तहा नाही मायार अधिकार. कृष्ण कशा प्रकारे? सूर्याप्रमाणे आहेत. आणि जसा सूर्य उगवला तर मायेला काय होतं? माया तिथून निघून जाते, अंधकार नष्ट होतो. तसंच आपल्या हृदयामध्ये कृष्ण भक्ती निर्माण झाली की आपोआप भौतिक भोगाची भावना, अज्ञानाची भावना आपोआप कमी व्हायला लागते. परंतु त्यासाठी त्याला गंभीरतेपूर्वक नाम घ्यावा लागेल. आणि मी आता एक सुंदर पॅरेग्राफ वर येतोय, पुन्हा पाठी जायचंय आपण. हा पॅरेग्राफ फार महत्वाचा आहे. रूपात त्याबद्दल लिहितात, हरिनामाचा जप करण्याच्या 3 अवस्था आहेत. चौधरी माताजी. हरिनामाचा जप करण्याच्या 3 अवस्था आहेत. नामापराध अवस्था, यात अपराध करीत नामजप होत असतो. नामाभास, या अवस्थेत अपराध हळूहळू कमी होत जातात. आणि शुद्ध अवस्था, जेव्हा एक नवसाधक भक्त हरे कृष्ण मंत्राचा जप चालू करतो तेव्हा साधारणपणे तो अनेक अपराध करतो. 10 मूळ नाम अपराध आहेत व भक्तीने ते टाळल्यास त्याला पुढील अवस्थेची प्रचिती येते. ही पुढची अवस्था नामापराध अवस्था व शुद्ध अवस्थेच्या मध्यभागी आहे. जेव्हा एखाद्याला शुद्ध अवस्थेची प्रचिती येते तेव्हा तो तत्काळ मुक्त होतो. याला भवमहादावाग्नी निर्वाणम असे म्हणतात. मनुष्य संसाररूपी प्रखर ज्वाळातून मुक्त झाल्यानंतर दिव्य जीवनाचे आस्वादन करू शकतो. थँक्यू मंदजी. तर अपराध युक्त नाम, प्रभुपाद नाव घेत आहेत. पहिला आहे अपराध युक्त नाम, दुसरा आहे नामाभास आणि तिसरा आहे शुद्ध नाम. तर अपराध युक्त नाम म्हणजे 10 नाम अपराध येतात. सांगा बरं एक एक नाम अपराध. पहिला नाम अपराध काय आहे? यस सांगा दीपक प्रभू. साधू निंदा प्रभूजी. साधू निंदा, ठीक आहे, शॉर्टकट सांगितलं.
नंबर 2. चला सांगा आता माईक चालू करा, कोण कोण बघूया. बऱ्याच वेळा सगळे धडाधड माईक चालू करायचे. हा सांगा 10 नामअपराध. आणि मी मध्येच एकाला विचारणार, सगळे 10च्या 10 म्हणून दाखवा. काय म्हणतात? हा. प्रभुजी हा, देवता लॉर्ड शॉर्टकट मध्ये सांग. हा, आणि कोण सांगेल सांगा बरं मला. खाली बघू नका लगेच. युट्यूब हे काही खाली लगेच गुगल बिगल काढू नका. नाही? शिव हा, शिवब्रह्मा आदी देवी देवतांच्या नामाचा भगवान नामासमान किंवा त्याहून भिन्न समजणे. थांबा 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 थांबा. पवार माताजी सांगा एखादा अपराध. हा, हरे कृष्णा. हरे कृष्ण. माझ्या मनावर अपराध म्हणजे कोणावर पण अन्याय करणे. हा ठीक आहे. हरे कृष्ण. चूक सांगा. शांतरस प्रभू. गुरुवाक्य गुरुवाक्य हरिनामाचा प्रचार करणाऱ्या महाभागवतांची नामाच्या बळावर पाप करणे. आठवा. हे चौधरी माताजी 10 नामअपराध. वेद आणि अन्य प्रमाणित शास्त्र नाही पाठ. काही लोक लगेच गायब झाले बरं का. साधू अरे. निंदानन्य देवास विष्णू समान विष्णू नामा समान. तुम्ही पण थांबा थांबा. एक सांगायचंय. माईक चालू आहे. समोर माताजींचा आवाज येतोय. नाही सर. कॉपी. येस. हरे कृष्ण प्रभू, एक सांगायचं आहे का? हा एक सांगायचं आहे ना सिरियली. हा एक सांगा. तर मग मी एक नामाचा प्रचार करणाऱ्या निंदा करणे, मिनिट लावण्य श्यामा माताजी सांगतात. 1 मिनिट लावण्य श्यामा माताजी. यस. भगवान नामाचा प्रचार करणाऱ्या महाभागवताची निंदा करणे. व्हेरी गुड. शिव ब्रह्मा आदी देवाच्या नावाला भगवान नामाच्या समान अथवा त्यांच्या स्वतंत्र समजणे. अवज्ञा करणे. नामाच्या बळावर पाप करणे. गुरुची अवज्ञा. भगवान नामाचा प्रचार करणाऱ्या महाभागवताची निंदा करणे. गुरुची अवज्ञा करणे. यस. वंदने प्रभू. हरे कृष्ण प्रभूजी. हा एक मिनिट थांब. येतोय सगळ्यांकडे येणार आहे. बघा. कोण आहे? हा यस माताजी. गुरुची अवज्ञा करणे, वैदिक शास्त्राचे अथवा प्रमाणाचे खंडन करणे, हरे कृष्ण महामंत्राच्या महिमेला काल्पनिक समजणे, ओके. पवित्र नामात अर्थवादाचा आरोप करणे, नामाच्या बळावरती पापकार्य करणे, हरे कृष्ण महामंत्राच्या जपाच्या वेदामध्ये वर्णिलेल्या एक शुभ सकाम कर्म कांडा समजणे, एकत्र अश्रद्धाळू व्यक्तीला भगवत नामाच्या महिमेचा उपदेश करणे, अच्छा. भगवत नामात पूर्ण विश्वास नसणे आणि त्याची इतकी आघात महिमा ऐकूनही विश्वासक्ती टिकून ठेवणे. वस्तुतः पुंडरीकाक्ष प्रभू. थँक्यू माताजी. म्हणजे ठीक आहे, मला कळालं तुम्ही वाचताय. तर थँक्यू. बघा, आपण इतकी वर्ष कृष्ण भावनेमध्ये आहोत, पण आपल्याला 10 नाम अपराध माहिती नाहीयेत. म्हणजे एक तर पहिलं आपलं जीवन अनुशीलनीय नाहीये. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे का पाठ नाहीये म्हणजे आपण रोज ब्रह्मसंहिता म्हणत नाहीये. चेतो दर्पण मार्जनम घेऊ. चला आता 8 श्लोक कोणाचे पाठ आहेत बघूया. किरण रू स्टार्ट. कोण आहे आज? चव्हाण माताजी, पूनम चव्हाण माताजी. कोण म्हणेल अष्टकम? रोहिणी प्रिया. पावन नाम प्रभू. अर्धे तर काय सगळे व्हिडिओ वापस केले सगळ्यांनी. हा मी म्हणते हरे कृष्ण. हरे बोल प्रभूजी. हा हरे बोल. चेतो दर्पण मार्जनम भवमादावाग्नि निर्वापणम श्रेय कैरवा चंद्रिका वितरणम विद्यावधू जीवनम आनंदांबुधिवर्धनम प्रतिपदा पूर्णामृत स्वादनम सर्वात्मस्नपनम परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम
नाम नामकारी बहुधा निज सर्व शक्ती यथार्थी. थँक्यू पवार माताजी. अजून कोण आहे इकडे? पुढे पावन नाम प्रभू. बघा 8 श्लोक चैतन्य महाप्रभूने 8 श्लोक लिहिलेले आहेत, ते देखील आपले पाठ नाहीयेत. कोण आहे अजून वरती? हा सर्वात्म संकीर्तनम नाम नामकारी बहुधा सरस्वती नाम नामकारी बहुधा. हा ठीक आहे. अपूर्व माताजी थांबा. त्रिणादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णुना अमानिना मानदेन कीर्तनीय सदा हरि. न धनं न जनं न सुन्दरीं कवितां वा जगदीश कामये मम जन्मनि जन्मनीश्वरे भवतात् भक्तिरहितु की त्वयि. हरि कृष्ण. पुढे ऐनंद तनुजा किंकरं पतितं वा विषमे भवाम्बुदो कृपया तव पाद पंकज सितदूल सदृश्य विचिंतया नयनं अजित मुकुंद प्रभू. नयनं गलदश्रुधारया वदनं गदगदहृदया गिरा पुलकैर्निचितं वपु कदा तव नाम ग्रहणे भविष्यति. व्हेरी गुड. थँक्यू. प्रियंका माताजी पुढचा. ठीक आहे. होमवर्क तुमच्यासाठी. राजश्री माताजी नाहीये. ओके ठीक आहे. कतले कतले माताजी माईक चालू करा. युगायितं निमेषेण चक्षुषा प्रावृषायितं शून्यायितं जगत्सर्वं गोविन्द विरहेण मे आश्लेषमापादर्तां विनश्यनाम् अदर्शनां महतो करोतु वा यथा तथा वा विदधातु लम्पटो मत प्राणनाथ सुसेवं न परे. हरे हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. तर बघा हा आहे नाम अपराध. आपल्याला जर अजून 10 नाम अपराधच माहिती नाहीये तर अपराधामध्ये आपण नाम अपराध रहित जप कसा करू शकतो, कारण हा तिसरा स्टेज आहे. बर, जर एखाद्याने अपराधयुक्त जप केला तरी त्याचा फायदा आहे नाही अशाला फायदा हे नाहीये. त्याला शास्त्र सांगतं भौतिक इच्छा पूर्ण होतात, धन प्राप्त होतं, त्यानंतर वैभव प्राप्त होतं, यश प्राप्त होतं जर कोणी अपराधयुक्त जप केला तरी. परंतु या अपराधयुक्त जपामधून आपली भवरोगाची कावीळ जाणार नाही. आणि म्हणून प्रत्येक साधकाला अपराधयुक्त जपातून पुढे यायचं आहे. दुसरा स्तर आहे नामाभास. म्हणजे व्यक्ती तो 10 नामापराधापासून वरती उठण्याचा प्रयत्न करतो, त्याची चेतना उंचवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजेच तो नाम श्रद्धापूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करतो, वारंवार त्या नामाला परत आणण्याचा प्रयत्न करतो, भक्तांच्या संघामध्ये बसून जप करतो, सकाळी लवकर उठून तो जप करतो. माझ्या जपामध्ये ज्या काही चुका होत आहेत त्या चुका सुधारवण्याचा तो प्रयत्न करतो, त्याच्याविषयी तो नेहमी चिंतन आणि मनन करत असतो. म्हणून तो आहे नामाभास जप. आणि जर हा नामाभास जपाचा जरी आपण प्रयत्न केला तर आपल्याला मुक्ती काय होते, सहज प्राप्त होते. आणि मग याच्या पुढे आहे शुद्ध नाम. मुक्त अवस्थेमध्ये भगवंताचं नाव घेणे. मग तो जो स्तर आहे नयनम गलद श्रुधारया वदनं गदगद हृदया गिरा पुलकैर्निचितं वपु कदा तव नाम ग्रहणे भविष्यति. भगवंता रे तुझं नाव किती गोड आहे, परंतु तुझं नाव घेताना माझ्या डोळ्यातून अश्रू येत नाहीयेत. कधी अश्रू येतील तुझं नाव घेताना,
कधी माझं हृदय जे आहे गदगद होईल भगवंता. तर अशा प्रकारची चेतना शुद्ध नामाद्वारे आपल्या जीवनामध्ये होते. आणि या शुद्ध नामाला जर प्राप्त करायचं असेल, भवरोगाची जर कावीळ आपल्याला घालवायची असेल, तर समाधान आपण पाहिलं 4 गोष्टी. सगळ्यात पहिलं गंभीरतापूर्वक व ध्यानपूर्वक भक्तांच्या संघात जप करणे. दुसरं नित्यम भागवत सेवया, नित्य भागवत ऐकलं पाहिजे. जसे आज तुम्ही नोट्स काढताय तशा तुम्ही नोट्स काढता आल्या पाहिजेत. तिसरं अनुशीलनम, नियमम अनुशीलनम, काहीतरी नियम आपल्या जीवनामध्ये लावा की मी हप्त्यातले 3 दिवस मंदिरात जाऊन भक्तांच्या संघामध्ये जप करेन. हा, माताजी वर्गांना थोडं कठीण आहे, मुलांचं परिवाराचं करायचं असतं, परंतु संध्याकाळच्या वेळामध्ये, दुपारच्या वेळामध्ये मी मंदिरामध्ये जाऊन, सत्संगामध्ये जाऊन मी जप करण्याचा प्रयत्न करेन. तर नियम अनुशीलनम, नियम लावणं फार गरजेचं आहे. आणि चौथं कमिटमेंट, टेक अ रिस्पॉन्सिबिलिटी इन अवर हेड. तर आपण कृष्ण भावनेमध्ये अग्रेसर होऊ शकतो. तर हेच आहे आजच्या या उपदेशामृतल्या 7म श्लोकाचं तात्पर्य. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा 7वा श्लोक संपला. उद्या बुधवार आहे, परंतु माझ्याकडे वेळ आहे, त्यामुळे उद्या संध्याकाळी देखील आपण 8 ते 9:30 या 8व्या श्लोकावरती चर्चा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सगळेजण रेडी आहेत का? सगळे रेडी आहेत? हरिबोल गुरुजी. ओके. तर उद्या संध्याकाळी आपण 8:30 वाजता जे आहे